भाजप वेगळे नाही आहेत, ते सगळे एकच आहे। आओ चोरो बांधो बारा, आधा हमारा आधा तुम्हारा, हे सगळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार या ठिकाणी आहेत। तर त्यांच्यासोबत राज्य प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर देगलूरचे खूप मोठमोठ्या अडचणी आहेत। आज कमीत कमी 50 वर्षा ते 60 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता असल्यानं आता वंचित पुढे येत आहे। तर सर आपण काय सांगणार वंचितसाठी? जे गेल्या 40 वर्षापासून सेनेची भीती दाखवून, BJPची भीती दाखवून आमच्या प्रश्नाकडे लक्ष न देता, आमच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता, आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न करता आमच्यासाठी मुस्लिम असो, बौद्ध असो, मातंग असो, कोणी SC असो, ST असो, मायक्रो OBC असो, यांच्या समस्या, यांच्यावर अजेंडा काहीच नाही आहे। फक्त या प्रोग्रेसिव्ह सेक्युलर जनतेला सेनेची भीती दाखवायची, BJPची भीती दाखवायची आणि फुकट मतदान घ्यायचं, या मानसिकतेमुळं, या पद्धतीमुळं आतापर्यंत गेल्या 40 वर्षामध्ये या सगळ्या घटकांचे अनेक प्रश्न समोर आलेले आहेत। सगळे समाज 5 वर्ष या समस्या त्यांना भेडसावतात, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये हे मोठमोठे गाड्या घेऊन आपल्या समोर येतात, आपल्याला EC हॉलमध्ये बसवतात आणि आपल्याला इंशाल्लाह माशाल्लाह म्हणतात, जय भीम म्हणतात आणि आपल्याला खुश करतात, कानाला ऐकावसारखे शब्द वापरतात आणि आपल्या अजेंड्यावर विषय निघू देत नाहीत। आपल्याला फक्त सेनेची भीती, BJPची भीती दाखवतात आणि आपले वोट लुटून घेऊन जातात। असे लुटारूंच्या राजकर्त्यांमुळं आपल्या समस्याच्या मूळ प्रश्नाकडे कोणी हात घातलेला नाही आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडी अशा सगळ्या छोट्या छोट्या समूहांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एकजूट केलेला आहे आणि ज्यांना सत्तेपासून, ज्यांना तिकिटापासून, ज्यांना एखाद्या संधीपासून वंचित ठेवलेला आहे, असे सगळे वंचित मुसलमान, वंचित बौद्ध, वंचित मातंग, वंचित कोळी, माडी, साडी, छोटे छोटे धनगर समाज असो, माडी समाज असो, छोटे छोटे बंजारा समाज, वडार समाज यांना एकजूट केलं आणि यांची एक आघाडी बनवलेली आहे। ती आघाडी वंचित बहुजन आघाडी आहे। आतापर्यंत 40 वर्षात जे आमच्या सोबत अन्याय अत्याचार झाला, याला दुरुस्त करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, समाजाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं पुढाकार घेतलेला आहे। 20 वर्षापासून खासदार आमदार संधे राहिले आणि त्यांनी असं एकदाही लढिले नाहीत की इथंही मुसलमानांना त्यांच्यासाठी हे भेटावं, आरक्षण भेटावं मुस्लिम समाजासाठी, म्हणून आतापर्यंत त्यांनी एकदाही पाठपुरावा केला नाही। बघा, मुस्लिमांचं आरक्षण तर एक विषय आहे, पण त्यापूर्वी मुसलमानांचं प्रतिनिधित्व संपलं का हा पहिला प्रश्न आहे। मी तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्यानंतर पहिल्या 30 वर्षामध्ये सय्यद फारुख पाशा 3दा आमदार झाले निवडून येऊन, एकदा MLC होऊन आमदार झाले, नूरुल्ला खान साहेब एकदा निवडून येऊन आमदार झाले, म्हणजे 30 वर्षामध्ये 5दा आमदारकी मुसलमानाकडे होती। मग या 40 वर्षात 1979 ते 2021 या 42 वर्षामध्ये जेव्हापासून अशोक चव्हाण या जिल्ह्याचे सूत्र हातात घेतले, त्यांनी मुसलमानांना तिकीट दिलेलं नाही, साधं तिकीट मुसलमानांना दिलेलं नाही आहे। 5 टर्म आमदार राहिलेल्या मुसलमानांना तिकीट नाही। पहिला बौद्धाचा खासदार या नांदेड जिल्ह्याला हरिहरराव सोनुळे पहिला प्रतिनिधी, पहिला खासदार बौद्ध समाजातून होता, पण या 70 वर्षामध्ये कोणत्या बौद्ध बांधवाला खासदारकीचं तिकीट नाही, आमदारकीचं तिकीट नाही। म्हणजे आम्हाला वंचित करण्याचं पाप अशोक चव्हाणांनी केलं आणि हे तर केलंच, परंतु सगळे उद्योगधंदे बंद पाडले। नांदेड जिल्हा औद्योगिक राजधानी होती निजामाच्या काळामध्ये। निजामाच्या काळातली उस्मानशाही मिल असो, सूतगिरणी असो, टेक्सकॉम असो, सिप्टा असो, मॅफको असो आणि देगलूरमधली इंडस्ट्री सूतगिरणी असो, सगळे धंदे बंद पाडलेत आणि स्वतःचे फॅक्टऱ्या, स्वतःची इंडस्ट्री, स्वतःची शुगर फॅक्टऱ्या, स्वतःचे कारखाने, स्वतःचे एजन्सिया, स्वतःचे कॉलेज ही सरकारी जमिनीवर काढलेत। याच्यावरून आपल्या सगळ्या समाज घटकांवर अन्याय करण्याचं हे सत्ता, अशी सत्ता अशोक चव्हाण लादली। आज माझा एक प्रश्न आहे, मराठा समाजाचं आरक्षण हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, तुम्ही अशोक चव्हाणच्या फेसबुक पेजवर जा, त्याच्यावर त्यांच्या 2000 तरी तुम्हाला पोस्ट, मीडियाचे इंटरव्ह्यू, प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह दिसतील, ज्याच्यामध्ये 2000दा त्यांनी मराठा आरक्षणाची स्पष्टता दिली। परंतु ज्या मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टानं स्वीकारलं, सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं आणि शिक्षणामधलं आरक्षण द्या म्हणलं, 2 वर्षाहून जास्त झाले, आता मुस्लिम आरक्षणाचे शब्द काढत नाहीये, मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलत नाहीये, बोललं तर म्हणतात केंद्राच्या हातात आहे। 2014ला राज्याच्या हातात होतं, ते कायदा हायकोर्टानं मंजूर केलेला आहे, ते लागू करण्याचं पण अशोक चव्हाण आणि काँग्रेस आघाडीमध्ये नाहीये। मुस्लिम समाजाला आरक्षण घ्यायचं असेल तर आज
एक वंचित बहुजन आघाडीचा आमदार निवडून द्या, असेंब्लीमध्ये पूर्ण सभागृह हातरून ठेवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांचा एकच आमदार पूर्ण 287 वर भारी पडणार आहे। यासाठी देगलूर बिलोलीच्या सर्व समाजांनी उत्तम इंगोले साहेबांना गॅस सिलेंडरला निवडून दिलं पाहिजे, ही आमची विनंती आहे। परवा जे मौलानाला अटक करण्यात आली त्याच्यासाठी सुद्धा उघडपणे समोर आले। मौलाना कलीम सिद्दीकी साहेबांना बेकायदेशीररित्या अटक केलेली आहे, खोटा आरोप लावून अटक केलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मौलाना कलीम सिद्दीकी साहेबांच्या अटकेच्या निषेधार्थ पहिलं निवेदन वंचित बहुजन आघाडीनं दिलेलं आहे। आणि जेव्हा ऑल इंडिया इमाम कौन्सिल तिथे आंदोलन करते, ते आंदोलनावर गुन्हे दाखल करण्याचं काम हे अशोक चव्हाण करतात। आणि आता त्यांना विचारलं मौलाना कलीम सिद्दीकी साहेबाचं, मेरे को इस बारे में मालूमात नहीं है, मालूमात लेने के बाद बोलूंगा। म्हणजे इतकी मोठी घटना आहे की आज नांदेड जिल्ह्यातले नव्हे पूर्ण देशातले मुस्लिम समाज हा खूप चिंतित झालेला आहे की एक असा मौलाना, एक असे सद्ग्रस्त ज्यांनी माणुसकीसाठी, भाईचाऱ्यासाठी आणि शांतीसाठी सर्व समाजांना जोडण्याचं काम केलेलं आहे, दावतचं काम केलेलं आहे, सगळ्यांना जोडून राहण्यासाठी, भारतीय म्हणून जगण्यासाठी विवश केलेला आहे, अशा एक सद्ग्रस्ताला खोटे आरोप लावून यूपीच्या निवडणुकांमध्ये फक्त हिंदू ध्रुवीकरण करण्यासाठी यांनी त्या मौलाना कलीम सिद्दीकी साहेबांना अटक केलेली आहे। आणि याच्यावर काँग्रेसला किंवा का माहीत राहील, त्यांना मुसलमानांसोबत कधी बसत नाही, स्वतःच्या पक्षातल्या मुस्लिम नेत्यांना स्टेजवर बसवत नाही। उपमहापौर पद आहे हो, उपमहापौर पद, पण साधा बॅनरवर फोटो नाही। आणि त्याच कार्यक्रमामध्ये कुंडलवाडीच्या उपमहापौर कुठं बसलेले आहेत, खाली बसलेले आहेत आणि त्यांच्या पक्षाचे छोटे छोटे पद असलेले स्टेजवर बसलेले आहेत। इतका अवमान या मुसलमानांचं। या देगलूरमध्ये एक नव्हे दोनदा अशोक चव्हाणाला मुस्लिम आरक्षणाचं निवेदन द्यायला जेव्हा आपले मुस्लिम बांधव उलेमा गेले, सामाजिक कार्यकर्ता गेले, तेव्हा पायावर पाय टाकून बसून निवेदन घ्यायले। अरे या समाजानं तुमच्या बापाला दोनदा मुख्यमंत्री केलं, या समाजानं तुम्हाला दोनदा मुख्यमंत्री केलं, या समाजाचं प्रतिनिधी मंडळ येतोय, मौलाना लोक येत आहेत, सामाजिक कार्यकर्ते येत आहेत, तुम्हाला खुर्चीवरून उठता येत नाही, इतकं आम्हाला तुम्ही नीच मानता, इतकं आम्हाला अस्पृश्य मानता, इतकं तुम्ही आम्हाला खाली घालून पडता। मग निवडणुकी आल्यावरच तुम्हाला इंशाला माशाला कसं सुचतंय, निवडणूक आल्यानंतर मुसलमानांच्या वस्त्यामध्ये मुस्लिम मेळावे घेण्याची अक्कल कशी काय येते। आणि केव्हा आले होते अशोक चव्हाण? आता 2021च्या विधानसभेला आले, यापूर्वी 2019च्या विधानसभेला, त्यापूर्वी लोकसभेला। म्हणजे मुसलमानांची आठवण फक्त निवडणूक आल्यावरच येते का? म्हणजे या अशा स्वार्थी लोकांना ओळखा, यांना शिवसेना बीजेपीची भीती नाही आहे, सेना बीजेपीची भीती दाखवतात, त्या शिवसेनेबरोबर काँग्रेस सत्ता करायली, ज्या भाजपची भीती दाखवतात त्याच भाजपसोबत अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात, फडणवीसला मुख्यमंत्री बनवते राष्ट्रवादी, 5 दिवस त्यांची सरकार। म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप वेगळे नाही आहेत, ते सगळे एकच आहे। आओ चोरो बांधो बारा, आधा हमारा आधा तुम्हारा, हे सगळे एकच आहे। आणि माजी खासदार जे होते, जे भाजपमध्ये होते, ते सध्या मोठीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आलेत आणि ते म्हणतात की मी जिकडं जाईन त्या भागामध्ये 25,000 मतदान माझ्यासोबत येते आणि जे काँग्रेसचे उमेदवार आहे त्याला भरघोस मताने मी आज विजयी केलो असे त्यांनी घोषित केले। आता मला एक साधा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की 2019च्या विधानसभेमध्ये हे भाजपमध्ये होते ना, तेव्हा सेना भाजपचा उमेदवार कोण होता? सापणे होता ना, तेव्हा का पडला होतो? का पडला? आणि यांच्यामध्ये बळ राहिला असतं तर आतापर्यंत तिथं सेनेचा बीजेपीचा उमेदवार ते सेक्युलर होते, तेव्हा का निवडून आला? तर यांचं काही बळवड नाही आहे, हे आता त्यांच्यावर बोलण्यासारखी अवस्था बिचाऱ्यांची राहिलेली नाही आहे, खूप म्हातारे झालेले आहेत। की अशोक चव्हाण आपल्याला लोकसभेला मतदान मागतात, ते भास्करराव भाजपमध्ये जातो आणि ते भास्कररावाच्या विरोधात अशोक चव्हाण भाषण करतात आणि त्यांच्याकडून सावध राहा म्हणतात, आता तेच काँग्रेसमध्ये येतो। म्हणजे यांचं भाऊजी कुठं बी गेला तर यांचं सेक्युलर राहतो आणि इतर पक्षांची भीती फक्त मुसलमानांनी आणि दलितांनी, बौद्धांनी मुद्दा घेतला का बीजेपीला, सेनेला हरवायला? आणि यांचे नातलग सगळे मलाई खाण्यासाठी बीजेपीमध्ये जातील, सेनेमध्ये जातील, हे बोगसपणा आहे यांचं, हे सगळं उघड पडला आणि यांना लोकांनी ओळखलं पाहिजे। जसं काँग्रेस भीती घालत होती की जसं काँग्रेसला जर मतदान करणार गेलं तर भाजप येईल, RSS येईल, तसंच आज तुम्ही पण सांगता की जर काँग्रेस वंचितला मतदान करणार गेल्या तर भाजप येईल, याचं काय? आमचं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हे सगळ्यात सुशिक्षित आहे, सगळ्यात सृजनशील आहे, सगळ्यात चांगला व्यवहार असलेला, माणुसकी असलेला, सर्वांबद्दल आदर असलेला, मानवी मूल्य असलेला
बीजेपीला 1 नंबर 1 जर उमेदवार या सगळ्या यादीमध्ये क्वालिफिकेशननुसार, स्वभावानुसार, हेतूनुसार, चळवळीनुसार 1 नंबरचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलं. आमचा उमेदवार डिक्लेअर होतात. सगळ्या वंचित समाजाने एकजूट केलेली आहे आणि 40-45 हजार वंचित घटक एक झालेले आहेत. म्हणजे आता हे 40-45 हजार जे मतदान वंचितचं पक्क झालेलं आहे. काँग्रेस मायनस झाली, बीजेपी मायनस झाली. मग आता काँग्रेस कसं निवडून येऊ शकते? वंचित बहुजन आघाडीचं फक्त वंचित घटकांचं मतदान जर काँग्रेसचं आणि बीजेपीचं आमच्या उमेदवाराला आलं तर आज जर मायनॉरिटीचं आणि सेक्युलर विचारधारेच्या आमच्या ओबीसी हिंदूंनी, लिंगायत समाज असो, धनगर समाज, बंजारा समाज, वडार समाज यांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही बीजेपीला हरवू शकतो. परंतु एक गठा मतदान लोकसभेला करूनही तुम्ही अशोक चव्हाणाला निवडून आणू शकले नव्हते. कारण काँग्रेसचं पाठबळ हे वंचित घटक आणि मुसलमान दोनच आहेत. त्यांना भेटलेल्या 90,000 मधले 70,000 मतदान वंचित समाज आणि मुस्लिमांचेच आहेत. मग आता वंचित समाज इकडे आला, मुस्लिम जर इकडे आला तर नक्की हे 70,000 आपलं वंचितचं मतदान आहे आणि 10-20 हजार आपल्याला ओबीसी, वडार, छोट्या छोट्या जातीचं मतदान मिळणार आहे. त्यामुळे आपण बीजेपीला हरवू शकतो. आणि खरं बीजेपीला हरवायचं असेल तर या सगळ्या सेक्युलर, स्वतः जे सेक्युलर समाज आहेत ते एकजूट करतील तर जिंकून येतील. आज नाही, तुम्हाला 2 तारखेला कळत. जर सगळे सेक्युलर एक होऊन वंचितच्या सोबत राहिले तर बीजेपी हरली. नाही राहिले, फुटाफूट केली की अजून बीजेपी लोकसभेला जसं अशोक चव्हाण हरला, बीजेपी आली, तसं आताही तसंच होईल. काँग्रेस हरणार आहे, बीजेपी येईल. त्यासाठी सावध होण्याचा एक इशारा आम्हाला समाजाची तळमळ आहे म्हणून आम्ही केलेला आहे. नाही, या ठिकाणी 30 ते 35 वर्षापासून रेल्वेचा रेल्वे महामार्ग रखडलेला होता. तर आता पोटनिवडणुकीच्या तोंडावर आल्यानंतर माननीय खासदार चिखलीकर साहेबांनी घोषित केलं की या ठिकाणी आम्ही त्याला पाठपुरावा करून ते पूर्ण करणार म्हणून. आत्तापासून ते का पूर्ण झालं नाही? आणि हे असं जेव्हा इलेक्शन तोंडावर येते तेव्हाच हे लोक असे आश्वासन का देतात? यांच्या बापांच्या काळामधला लेडी धरण अजून पूर्ण झाला नाही. तर अशोक चव्हाण तर फेकू आहेत. पूर्ण नांदेडला माहित आहे. हज हाऊस बनाऊंगा, नांदेड़ के मुसलमान यहाँ से हज को जाएंगे. 40 वर्षापासून बोलायले. बरोबर है. जैसा देश का मोदी फेंकू है वैसे नांदेड़ का मोदी अशोक चौहान फेंकू है. ये जनता को भी मालूम है. खाली फेंकने का काम करते. अब देगलूर में आके फेंक दिए. मेट्रो की ट्रेन चालू कर रहे बोले, ये इसको बोले कहाँ पे, वो समृद्धि महामार्ग को देगलूर जोड़ रहे बोले, रेलवे के प्रोजेक्ट कर रहे. झूठ बोल रहे. इस साल के बजट में स्टेट गवर्नमेंट ने भी फंड नहीं देने से सेंट्रल गवर्नमेंट ने भी फंड नहीं दिया. आपका रेल का प्रोजेक्ट जो लग रहा था 2-5 साल में कंप्लीट होगा, अब ये 5 साल के लिए खत्म हो गया. स्टेट गवर्नमेंट में 2 भी बजट में अशोक चौहान को पूछिए, कांग्रेस के महाआघाड़ी की सरकार ने पिछले साल के और इस साल के बजट में देगलूर के प्रोजेक्ट के लिए अपना कोई योगदान दिया क्या? नहीं दिया. इस वजह से केंद्र ने अपना हिस्सा नहीं दिया और ये दोनों हिस्से नहीं मिलने की वजह से देगलूर की रेलवे को इन्होंने कैंसिल कराया, इन्होंने आगे बढ़ाया, इन्होंने उसको पेंडिंग में रखा है. इनकी नीयत नहीं है कि ये सब डेव्हलपमेंट हो. जर सगळे विकास झाला यांना कोण विचारणार? म्हणून यांनी सगळे कारखाने बंद करून स्वतःचे उद्योग उभे केलेले. त्यांना आपण फक्त कामगार वसाहत बनवायचं आपल्या वस्त्यांना, बाकी आपल्याला उद्योगपती बनवायचं नाही. या ठिकाणी 50 ते 60 वर्षापासून देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये शैक्षणिक बाबतीमध्ये विकास झालेला नाही कोणत्याच प्रकारचा. शैक्षणिक कोणत्या ह्याच्यात झाला? इथं आरोग्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल 100 बेडचं करण्याचं शासनानं दिलं होतं. तर हे साबणे जे आता तेही वानर उड्या मारायले, तेही सेना बीजेपीमध्ये उड्या मारणारे, या साबणेनं इथला हॉस्पिटल मुखेडला घेऊन गेलं. अरे बाबा, तुम्ही एवढी जर शक्ती होती, तुमची सत्ता होती गेल्या टर्ममध्ये सुद्धा, तर तुम्ही देगलूरला 100 बेड ठेवायचं आणि मुखेडला नवीन 100 बेड करा ना. शासनाकडे तिजोरीमध्ये भरपूर पैसा आहे. अहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हजारो कोटी रुपयाचा टॅक्स तुमच्या मोबाईल, पेट्रोल, डिझेल, माचीसमध्ये सुद्धा 30% वाटा हा सरकारच्या तिजोरीत आपल्या कष्टाचा जातो. आपला पैसा आपल्याला परत मिळायला पाहिजे ना. म्हणून आपला हे वाटा आपल्याला भेटत नाही. म्हणून निवडणुकीमध्ये हा प्रश्न विचारा की सांगा आम्हाला टाटा, बिर्ला, अंबानी, बाटा कुठं आहे हो, आणि सांगा धनाचं साठा आमचा वाटा कुठं आहे. सध्या राष्ट्रात आणि देशामध्ये महागाई खूप वाढत चालली आहे. आर्थिक मंदीमुळे संपूर्ण जनता उद्ध्वस्त झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना काही हमीभाव भेटत नाही. सोयाबीनचा भाव जेव्हा शेतात सोयाबीन होतं तेव्हा 11,500 रुपये डिक्लेअर करण्यात आले. जेव्हा घरला आलं तेव्हापासून 5,000-4,000 रुपये भाव आले. हे बघा, फडणवीसची सरकार असो की महाविकास आघाडी असो, या सगळ्या सरकारला दलाल लॉबी चालवते. आता तुमच्या देगलूरच्या निवडणुकीमध्ये जेवढे हे शेतकऱ्यांचं अन्नधान्य विकत घेणारे व्यापारी आहेत
याच व्यापारीच्या बंडलामधून पैसे वाटतात ना. मग हे व्यापारी जे दलाल आहेत, हे जे दलाल आहेत, हे दलाल या राजकारण्यांना पोचतात. म्हणून हे राजकारणी त्या दलालांना 5 वर्ष पोचतात. म्हणून हे आणि महागाईचं म्हणतात, महाविकास आघाडीनं आपल्या हिश्शाचं व्याट कमी करावं. जेवढं व्याट केंद्र सरकारचं टॅक्स आहे तेवढं राज्य सरकारचं टॅक्स आहे. जर या सेक्युलर म्हणवणाऱ्या यांना महाराष्ट्राच्या जनतेची तळमळ आहे, तर ममता दिदी पश्चिम बंगालमध्ये आपल्या टॅक्समधला 2-4% कमी करू शकते, तर यांनी 2-3% तरी कमी करावं. पण यांची नियत यांनाही लुटायचं आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्ही लुटारू आहेत. केंद्रही टॅक्स कमी करायला आणि उलट वाढवायला, राज्यही आपल्या हिश्शाचा टॅक्स कमी करत नाही. आता त्याचं GST नाही ना, व्याट आहे ना पेट्रोलवर, आणि व्याट हा राज्य सरकार आपल्या हिश्शाचं कमी करू शकते, पण यांना कमी करायचं नाही. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे जे भाव वाढलेले आहेत याचा जर तुम्हाला राग येत असेल तर हा राग व्यक्त करण्यासाठी तुम्हाला 30 तारखेला संधी आहे. 30 तारखेला गॅस सिलेंडरच्या बटनला दाबा आणि या केंद्र आणि राज्य दोन्ही भाजप आणि काँग्रेसला तुम्ही पाडल्यावर त्यांचं चिंतन होईल की देगलूरमध्ये BJP का पडली. हे मोदी जेव्हा विचारल तेव्हा अक्कल येईल त्यांना, अरे BJPला लोक नाकारायले. जेव्हा काँग्रेस पडेल तेव्हा सोनिया गांधीला अक्कल येईल की देगलूरमधली काँग्रेस 90,000 वर होते, पडली कस काय. मग ते विचारतील कौन गिरा है, अरे मुसलमानों ने गिरा दिए. कौन गिरा है, अरे दलितों ने गिरा दिए. क्यों गिरा है, क्योंकि तुमने उनको पूछा नहीं है. ये अगर हमारे मसलों को सामने लाना है तो एक बहुत गोल्डन चांस हमारे सामने है कि हम इस बार सभी दलित मुस्लिम एक हो जाए, OBC वर्ग एक हो जाए. इंशाल्लाह इस बार जो औरंगाबाद में मुसलमान मुत्तहिद हुए, वंचितों ने साथ दिया, खासदार चुन के आया. अब वंचित एक हो गए, मुसलमान साथ देगा तो इंशाल्लाह अंदर भी चुन के